विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. सिमिलॅरिटी हे चॅप्टर आपण त्या ठिकाणी ऑफिशियली जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये या पूर्ण टॉपिकवर आधारित जो आपला प्रॉब्लेम सेट आहे त्या प्रॉब्लेम सेटमधले काही असे निवडक क्वेश्चन घेणार आहोत, जे क्वेश्चन्स तुम्हाला थोडेसे टफ जाऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये थोडासा वेगळा विचार करावा लागू शकतो. बाकी काही क्वेश्चन जे आहेत ते अगदी इझी आहेत, ते तुम्ही सहज सोडवू शकतात. म्हणून आपण मोजके काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन घेतो आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 1 to 5 पर्यंतचे इझी क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट क्वेश्चन नंबर 6 ला सुरुवात करूया. यात फिगर दिलेली नाहीये, तुम्हाला फक्त गिवन थिंगच्या आधारावर फिगर तयार करायची आहे. आणि जॉमेट्रीचे जेही आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, जे सिमिलॅरिटी चॅप्टर असेल किंवा पुढचं चॅप्टर असेल, त्याच्या पुढचं चॅप्टर असेल, या थेरमच्या चॅप्टर्समध्ये आधी आपला पूर्ण रोड मॅप आपला तयार झाला पाहिजे. म्हणजे या क्वेश्चनच्या आधारावरती आपल्याला डायरेक्टली सगळं जे काही आहे ते मांडता आलं पाहिजे, मनामध्ये थिंकिंग करता आली पाहिजे. त्यानंतरच त्याला आपण प्रत्यक्ष जो आहे तो आपल्या वहीवर किंवा पेपरवरती मांडू शकतो. तर ते करताना काय करायचं आहे की ते दिलेलं काय बघा. आता ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS, आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ऑफकोर्स सिमिलॅरिटी आली म्हणजे हे कुठल्या चॅप्टरचं एक्झाम्पल आहे हे आपल्याला पाहताक्षणी कळायला पाहिजे. तर हे सिमिलॅरिटीचं एक्झाम्पल आहे हे आपल्याला एकदा कळलं की दुसरी गोष्ट पुढे बघा. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5 अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S इज 9. फाइंड द रेशो. आपल्याला हा रेशो काढायचा आहे. हा रेशो एरियांचा रेशो आहे बघा. एरिया आणि सिमिलॅरिटी यांचं एकमेकांसोबतचं कनेक्शन असलेलं चॅप्टर आपलं, आणि त्याच्या आत असलेले काही थेरम्स ज्यांच्यामध्ये यांचं कनेक्शन आहे. असा थेरम आपल्याकडे आहे की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियांचा रेशो जो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. हे एकदा का क्लिअर झालं की आपल्याला तो थेरम अप्लाय करायचा आहे, हे समजलं की बाकीच्या गोष्टी आपल्याला आपोआप येतील. आता पहिली गोष्ट तर आपण त्याच्या गिवन थिंगच्या आधारावर फिगर ड्रॉ करूयात. ती फिगर कशी ड्रॉ होईल बघा. एक ट्रायंगल आहे M, N आणि T, आणि जो दुसरा ट्रायंगल आहे तो दुसरा ट्रायंगल असा आहे ज्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे QRS. हे त्यांचं 1 to 1 करस्पॉन्डन्स असलं पाहिजे त्यानुसार. तर आता पुढे काय म्हटलंय, लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T पासून आपण ड्रॉन करतो आहोत. अल्टिट्यूड म्हणजे तो समोरच्या साईडला, अल्टिट्यूड म्हणजे काय, एका व्हर्टेक्स पासून समोरच्या साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, त्याला आपण म्हणतो अल्टिट्यूड. असा एक अल्टिट्यूड ड्रॉ करतो आहोत आपण फ्रॉम T. त्याला समजा आपण काहीतरी वेगळं नाव द्यावं लागणार. MNT आहे, इथे समजा X नाव दिलं. त्यानंतर अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट S ह्या पॉइंट पासून समोरच्या साईडवरती जर आपण अल्टिट्यूड ड्रॉन केला तर या ठिकाणी समजा आपण त्याला Y नाव दिलं. म्हणजे आपल्याला एकदा फिगर क्लिअर झाल्या. आणि ते दिलेलं इथे लेंथ आहे 5, याची लेंथ आहे तुम्हाला 9 दिलेली आहे. म्हणजे ह्या एकदा का फिगर तुमची क्लिअर झाली की या प्रकारची फिगर येते आहे. आपलं पुढचं जे एम असणार आहे ते असं आहे की एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता जे दोन ट्रायंगल दिलेले आहेत त्यांचाच एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे, परंतु आपल्याकडे इतर साईड दिलेल्या नाहीत, त्याऐवजी अल्टिट्यूडची लेंथ दिलेली आहे. मग अशा वेळेला एकच विचार करायचा की आपल्याला ही अल्टिट्यूड सामायिक होईल, म्हणजे त्यांच्यामध्ये ती अल्टिट्यूड येईल असे दोन ट्रायंगल आपल्याला त्या ठिकाणी सिमिलर दाखवणं गरजेचं आहे. मग हे दोन ट्रायंगल दिसत आहेत किंवा हे वरचे दोन ट्रायंगल दिसत आहेत, आपल्याला हे दोन म्हणजे हे दोन ट्रायंगल्स करस्पॉन्डिंग ट्रायंगल दिसत आहेत बघा हे, किंवा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवणं गरजेचं आहे. मग आपण दोन ट्रायंगल हे कन्सिडर करूयात. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर कसे आहेत त्याचा पण आपण डायरेक्ट रोड मॅप तयार करून टाकायचा. कसा, तर हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. करस्पॉन्डिंग अँगल तो कॉन्ग्रुएंट येईल. का कॉन्ग्रुएंट येईल, कारण हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे एकदा का इथून तुमच्या डोक्यात सगळ्या संकल्पना येऊन गेल्या की आपला पॉईंट जर क्लिअर झाला की मग आपण मांडायला मोकळे होतो. आता बघा आपलं सिंपल काम झालंय. काय दिसतंय, ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS हे तर गिवन थिंग आहे. आणि यावरून आपल्याला बघा हा N आणि हा R जो आहे, N आणि R हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणून इथे एवढं काम तर आपलं इझी झालं, हे सिमिलर ट्रायंगलचे आहेत म्हणून.
आता इथे बघा हे गिवन थिंगनुसार जे अल्टिट्यूड टाकलेलं आहेत यांना समाविष्ट करणारे हे दोन ट्रायंगल दिसत आहेत. आपल्याला हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दाखवणं गरजेचं आहे. म्हणून इन ट्रायंगल, लक्ष आहे सगळ्यांचं बघा इकडे, आता इथे एन एक्स टी असं घेतो मी ते दोन ट्रायंगल. एन एक्स टी इकडनं सुरुवात केली एन एक्स टी अँड इकडनं सुरुवात केली इथे आर वाय एस, ट्रायंगल आर वाय एस. या दोघी ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करा. या दोघी ट्रायंगलमध्ये एक अँगल जो आपला ऑलरेडी दिलेला आहे, अँगल एक्स एन टी कॉन्ग्रुएंट असेल अँगल वाय आर एस सोबत. हे तर आपल्याला माहिती आहे गिवन आहे. गिवन का आहे? कारण हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून. त्यानंतर एक अँगल त्यांचा राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, हा आणि हा. तो कारण अल्टिट्यूडच दिलेला आहे, म्हणजे अँगल एन एक्स टी कॉन्ग्रुएंट अँगल आर वाय एस. हे दोन सुद्धा अँगल जे ते कॉन्ग्रुएंट असतील. आणि मग याचं रिझन काय असणार? इच ऑफ 90 डिग्री. आता हे दोन ट्रायंगलमध्ये दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आले. याचा अर्थ काय झाला? बाय अकॉर्डिंग टू ए टेस्ट, या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल, कुठले दोन? हे दोन ट्रायंगल जे आहेत ते काय झाले? एक्स एन टी सिमिलर ट्रायंगल वाय आर एस. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर आपल्याला माहिती आहे की या कुठल्याही दोन सिमिलर ट्रायंगलांचे जे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्यांचे रेशो इक्वल असतात, हे आपण शिकलोय. तर आता यांचे करस्पॉन्डिंग साईड्स अशा घ्यायच्या की ज्याच्यामध्ये एक्स टी हा समाविष्ट होईल आणि याचा एक कुठला तरी साईड येईल. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला त्यांनी जर एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो विचारलेला आहे तर यांची या मोठ्या ट्रायंगलांची एक एक साईड त्या ठिकाणी आली पाहिजे आणि ती येईलच. म्हणून ही साईड घ्यायची एन टी इकडची, करस्पॉन्डिंग साईड याची एन टी येईल तर याची काय येणार? आर एस इक्वल टू किंवा एस आर त्याला म्हणू शकतो. आणि इकडे एक्स टी आहे म्हणजे एक्स टी, आणि हा इकडे जर एक्स टी घेतलं इकडे वाय एस किंवा एस वाय, त्याला तुम्ही एस वाय पण म्हणू शकता, वाय एस पण म्हणू शकता. आता इथे काय दिसतंय की हे आपल्याला दिलेलं आहे, एक्स टी दिलेला आहे. इथे एक्स टी कसं काय येईल दिलेला बघा, यांनी इथे म्हटलंय की तो अल्टिट्यूड टाकलेला आहे ना आपण, तो 5 आहे लेंथ त्याची, म्हणून एक्स टी आहे. हिअर एक्स टी इज इक्वल टू 5 अँड एस वाय इज इक्वल टू 9. हे काय आहे? गिव्हन. देअरफॉर एन टी अपॉन आर एस इज इक्वल टू एक्स टी अपॉन एस वाय म्हणजेच काय? 5 अपॉन 9. आता काय होईल? से दिस फर्स्ट, हे आपल्या कामाचं आहे. आता काय होईल? दोन ट्रायंगल सिमिलर असले की त्यांच्या एरियांचा रेशो जो आहे तो त्यांच्या साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. या थेरमनुसार आपल्याला म्हणता येईल ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे बघा तो एम एन टी सिमिलर ट्रायंगल क्यू आर एस, हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. म्हणून त्यांच्या एरियांचा रेशो जो आहे एम एन टी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस इज इक्वल टू त्यांच्या साईडच्या स्क्वेअरचा रेशो म्हणजे काय? एन टी स्क्वेअर. ही साईड घ्यायची जी आपल्याकडे आलेली आहे, ज्याचे व्हॅल्यूज निघून गेले आहेत त्या साईड्स इथे एन टी स्क्वेअर अपॉन आर एस स्क्वेअर. आणि हे कुठून आणलं आपण? सिमिलॅरिटी ऑफ आपण एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स, हा आपण थेरम शिकलेलो आहोत. शेवटचा थेरम शिकलो आपण बघा. त्या थेरमनुसार आता इथे व्हॅल्यूज ठेवून द्या. एन टी अपॉन आर एस त्याचा स्क्वेअर आणि एन टी अपॉन आर एस आपल्याला आहे 5 अपॉन 9 त्याचा स्क्वेअर, म्हणजे 5 अपॉन 9, 5चा स्क्वेअर 25, 9चा स्क्वेअर 81 आणि फायनली आपल्याला तो रेशो मिळालेला आहे 25 अपॉन 81. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊयात. इन फिगर या टाईपची फिगर दिलेली आहे. सेगमेंट पी ए, सेगमेंट क्यू बी, सेगमेंट आर सी हे सेगमेंट दिसत आहेत ना, अँड सेगमेंट एच डी आर परपेंडिक्युलर टू द लाईन ए डी. ह्या एकाच लाईनवरती हे सेगमेंट जे आहेत ते परपेंडिक्युलर आहेत असं दिलेलं आहे. आणि ई डी ए बी 60 दिला आहे बघा, हा 60 आहे, ए बी 60 आहे, बी सी 70 आहे आणि सी डी जो आहे तो 80 दिला आहे. आणि ह्या संपूर्ण लेंथ जी आहे ती 280 दिलेली आहे. ही संपूर्ण एवढी लेंथ पी पासून तर एस पर्यंतची.
आता याचा काय अर्थ होतोय, आपल्याला एकदा का त्यांनी विचारलं काय ते बघायचं, परत रोड मॅप तयार करायचा की PQ, QR आणि RS विचारला आहे. म्हणजे आपल्याला हे जे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत हे विचारलेले आहेत. आता साहजिकच आहे की इथे जर 3-4 लाईन पॅरलल दिसत आहेत, कारण एका लाईनवर जे हे परपेंडिक्युलर आहेत ना, एका लाईनवरती जर ह्या परपेंडिक्युलर असतील, द परपेंडिक्युलर्स ऑफ सेम लाईन आर पॅरलल टू ईच अदर. त्या सगळ्या ज्या सेगमेंट्स आहेत त्या एकमेकांना पॅरलल असतील. आता हे सगळे म्हणजे हे AP, BQ, CR आणि DS हे सगळे एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट, BQ पॅरलल सेगमेंट, CR आणि पॅरलल सेगमेंट ESD. आणि आपल्याकडे लगेच असं आल्यानंतर लगेच डोळ्यात आपल्या समोर जेवढे पण थेरम्स होते 9thला शिकलो होतो आपण, की जर लाईन्स पॅरलल असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल तर अशा वेळेला आपण त्यांच्या ज्या ठिकाणी हे इंटरसेक्ट करतात ते रेशोमध्ये एक इक्वल रेशोमध्ये डिव्हाइड करतात, प्रोपोर्शनल असतात थोडक्यात. तर मग त्याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. आता आपण काय करूया, तिथे सुरुवातीला आपल्याला PQ काढायचा आहे. एकदा का PQ निघाला त्यावरून आपला QR जो आहे तो निघून जाईल आणि एकदा काही दोघी निघाले तर हे पण निघून जाणार आहे. मग आपलं ध्येय पहिलं की PQ काढायचं आहे, पण PQ आणि गिवन थिक्स एवढे आहेत आपल्याकडे 80, 70, 60 आणि हा 280 यांचा सगळ्यांचा वापर करून आपल्याला PQ काढता यायला पाहिजे. रिलेशन त्यांच्यामध्ये आलं पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे. मग त्यासाठी मी काय करतोय बघा, आता नाऊ सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ आणि पॅरलल सेगमेंट ESD कुठले तरी 3च घेतो, कारण आपल्याला रेशो त्याशिवाय दाखवता येणार नाही. मग मी हे 3 निवडले, AP, BQ आणि DS किंवा SD. त्याला DS म्हणूयात आपण, पण तिकडनं त्याचं मोजतो आहोत म्हणून DS. आता यात हे तिघी पॅरलल आहेत अँड द ट्रान्सव्हर्सल्स थेरम. आता 3 लाईन पॅरलल असतील आणि 2 ट्रान्सव्हर्सल्स असतील, तर अशा वेळेला आपण थेरम जो शिकलोय तो थेरम असा आहे की यांचे जे एरियांचे रेशो असतात, म्हणजे यांचे जे साईड ज्या ठिकाणी हे इंटरसेक्ट करतात यांचे जे हे एवढे सेगमेंट आहेत हे एकमेकांना इक्वल रेशोमध्ये डिव्हाइड करतात. मग त्यानुसार आता आपल्या ह्या लाईनला आता विसरायचं आहे, हा सेगमेंट सोडून द्या आणि ह्या 3 फक्त पॅरलल सेगमेंट आपल्याला बघायचे आहेत. मग याच्यावरून हा AB अपॉन BD आणि हा PQ अपॉन QS लिहिता येईल. किंवा इकडनं जरी आपण गेलो जसं की SQ अपॉन QP, म्हणजे इकडनं जरी आलो आपण आणि इकडे BD अपॉन AB असं जरी म्हटलं तरी चालेल. असं जाण्याचं कारण एक आहे, कारण आपल्याला AB याच्यामध्ये जर ॲड केला तर आपल्याला संपूर्ण हे मिळतो आहे AD. हे आपल्यासाठी करायचं आहे म्हणून, कारण आता हे इथं आपल्याला कॉम्पोनेंट वापरायला लागणार आहे. बाय कॉम्पोनेंडो, आणि त्याशिवाय आपले पूर्ण SQ आणि QP जो आहे, SQ आणि QP वरून आपल्याला पूर्ण PS मिळणार आहे. म्हणून आपण काय करणार, SQ प्लस QP किंवा PQ डिवाइड बाय QP इक्वल टू, तसं इकडे BD प्लस AB अपॉन AB होईल. इथे मी काय वापरलंय, बाय कॉम्पोनेंट. आता कॉम्पोनेंटनुसार आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार की इथे हे बघा हे एकाच लाईनीमध्ये आहेत, कोलिनियर आहेत, म्हणून SQ प्लस QP जो आहे बघा, SQ हा SQ प्लस QP म्हणजेच PQ, ह्या संपूर्ण तुम्हाला PS मिळणार आहे. म्हणजे PS अपॉन काय आला हा QP इज इक्वल. तसा हा इकडे बघा, हा BD आणि हा प्लस AB, संपूर्ण ही लेंथ मिळाली तुम्हाला, ती आहे AD डिवाइड बाय AB. याला आपण रिझन देऊ शकतो. काय रिझन आहे यांचं, की हे सगळे एकाच लाईनीवरती आहेत, कोलिनियर आहेत, D', B', A. आता पुढे आपल्याला काय करायचं बघा, आता हा PS जो आहे तो आपल्याकडे पूर्ण दिलेला आहे, तो आहे 280 डिवाइड बाय QP. तसा AD आपल्याकडे नाही, पण त्यांच्या बाकीच्या लेन्थ्स आपल्याकडे आहेत. AD म्हणजेच काय येणार आहे, AB प्लस BC प्लस CD डिवाइड बाय AB. आपल्याकडे त्या सगळ्यांची बेरीज जी आहे, AB आपल्याकडे आहे बघा, AB पण आहे 60 डिग्री. आता ह्या सगळ्यांची सम करायची, म्हणजे 60 प्लस 70
प्लस 80 डिवाइड बाय 60, हा 280 अपॉन QP. आता हा 280 डिवाइड बाय QP इज इक्वल टू, या सगळ्याची सम करा तर काय ते बघा, 6 + 7 13, 13 + 8 21 म्हणजेच 200 आणि हा 10 डिवाइड बाय 60, 0 0 गेट कॅन्सल्ड. आपल्याला QP काढायचा आहे तर आपण काय करणार, QP त्या साईडला पाठवूयात आणि याला आणखी 3चा भाग जातो बघा, 3 × 6 3 × 7 21, याला इकडे पाठवा म्हणजे 200, याला तिकडे पाठवतो आपण, हा इकडे पाठवला तर 2 × 280 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 7, हा 7 इकडे ना डिवाइड होईल, हा QP तिकडे जातोय. तर QP इज इक्वल टू 7 याला भाग जातोय 2 × म्हणजे 40 इक्वल टू 80. तुम्हाला QP मिळाला 80. आता एकदा का QP मिळाला, बाकीचं मिळवणं सोपं आहे, ते इझी होणार आता आपल्यासाठी, कारण एक लेंथ मिळून गेली आहे, फक्त आपल्याला ही RQ लेंथ मिळवायची आहे. मग आता यांच्याशी संबंधित बघा, आता याच्यापैकी 1 2 3 4 हे जे डिवाइड होईल एकमेकांना इक्वल रेशोमध्ये, कारण 3 लाईन जर पॅरल घेतल्या तर मग आपल्याला ही लेंथ मिळून जाईल. कशी काय बघा, आता कोणाला पॅरल आहे बघा, सेगमेंट AP पॅरल, सेगमेंट BQ पॅरल, सेगमेंट CR and 2 ट्रान्सव्हर्सल्स. थेरम, हा जो थेरम आपण शिकलोय त्यानुसार डायरेक्ट आपण PQ आपल्याला जो काढायचा ना, वरून सुरू करू आपण बघा, RQ अपॉन QP इज इक्वल टू, QP म्हणजेच PQ आहे, हा तर QP लिहिला काय, PQ लिहिला काय, मिनिंग सेम आहे. आपल्याला PQ मिळून गेलेला आहे 80. त्यानंतर RQ अपॉन QP झाला, इकडे BC अपॉन AB होईल. आता ह्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवल्या तर आपल्याला फक्त RQ जो आहे तो मिळवायचा आहे. QP किंवा PQ आपल्याकडे आहे 80, BC आपल्याकडे आहे 70, AB आपल्याकडे आहे 60, 0 0 गेट कॅन्सल, 80 तिकडे पाठवून द्या. जर आपण 80 तिकडे पाठवला तर काय होईल, RQ इज इक्वल टू 80 तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल, हा मल्टिप्लाय बाय 7 डिवाइड बाय 6 होईल, 6 ने याला जर डिवाइड केलं तर हा 40 येईल, 40 आणि हा इथे 3 2 ने डिवाइड केल्यानंतर तर 4 7 28 म्हणजे 280 अपॉन 3, याला भाग जात नाहीये म्हणजे याला असंच ठेवायला लागणार आपल्याला, आज डिवाइड करायची गरज नाही, त्याला पूर्ण भाग जात नाही, निशेष भाग जात नाही म्हणून आपण असंच ठेवू. पुढचा आता बघा, RQ म्हणजेच QR पण निघून गेला आपला, RQ म्हणजेच काय, हा QR आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला RS काढायचा आहे. आता तो सहज निघेल, का सहज निघेल, कारण या तिघांची सम जी दिलेली आहे ऑलरेडी आणि एकच फक्त अननोन आहे, म्हणजेच PS इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे की काय, त्यांची जी सम आहे PQ प्लस QR प्लस RS, आणि आपल्याला RS मिळवायचा आहे, म्हणजेच या दोघी साईड इकडे पाठवल्या तर PS मायनस PQ मायनस QR, आणि PS आपल्याकडे आहे, PS आपण आता काढला बघा, नाही PS दिलेला आहे आपल्याकडे, PS पूर्ण 280 आहे आणि इथे PQ जो आहे तो आपण काढला आहे 80 बघा, PQ 80 निघालेला आहे आणि QR जो आहे तो पण आपण आता काढला 280 अपॉन 3, 280 मायनस 80 केला तर 200 मायनस 280 अपॉन 3, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2 6, 600 मायनस 280 डिवाइड बाय 3, 600 मायनस 280 केल्यावर 320 डिवाइड बाय 3, हा तुम्हाला RS मिळून गेला आणि तिघी लेंथ मिळाल्या बघा आपल्याला, PQ, QR आणि RS. नेक्स्ट क्वेश्चन 10. In the figure, bisectors of angle B and angle C of triangle ABC intersect each other in the point X. या दोघी अँगलचे बायसेक्टर एकमेकांना X या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहेत. लाईन AX इंटरसेक्ट्स साइड BC इन पॉइंट Y आणि ही AY इकडनं X पासून जाते आणि ते Y ला इंटरसेक्ट करते. AB दिला आहे 5, AC दिली आहे लेंथ 4 आणि BC ची लेंथ दिली आहे 6. ही टोटल 6 दिलेली आहे इथपर्यंत, इथपासून BC. आणि आपल्याला फाइंड करायचा AX आणि XY चा रेशो, हा रेशो फाइंड करायचा आहे. आता परत पाहिल्यानंतर आपल्या डोक्यात लगेच अप्रोच कसा झाला पाहिजे की इथे अँगल बायसेक्टर दिलेला आहे आणि आपण अँगल बायसेक्टरचा थेरम शिकलेलो आहोत. हा अँगल बायसेक्टर ह्या ट्रायंगलसाठी, इकडचा हा अँगल बायसेक्टर जो आहे तो इकडच्या ट्रायंगलसाठी, त्यांचे साइड जे आहेत त्या रेशोमध्ये आपल्याला इक्वल रेशोमध्ये डिवाइड करतात.
तर हा बरोबर त्यांच्या मिडलचा रेशो इक्वल येणार आहे आणि आपल्याला त्याची लेंथ मिळून जाईल. कशी बघा, सुरुवातीला घेऊयात इन ट्रायंगल. पहिला ट्रायंगल ए बी वाय. इन ट्रायंगल ए बी वाय BX is a bisector of angle B. Therefore, by angle bisector property आपण असं म्हणू शकतो AB upon BY. इकडनं सुरुवात करतोय मी, AB upon BY. इकडनं सुरुवात केली तिकडे काय येईल मग AX upon XO by angle bisector property, किंवा आपण तो थेरम म्हणून पण शिकलो आहे, थेरम. आणि याला म्हणा आता फर्स्ट. पुढे आपला अँगल ट्रायंगल चेंज करूयात. इन ट्रायंगल ACY. आता इकडचा ट्रायंगल घेतलाय मी ACY. या ट्रायंगल मध्ये काय CX इज बायसेक्टर ऑफ अँगल C. आता याच्यावरून रेशो काय, आता इकडनं सुरुवात करतोय AX किंवा AC घ्या आधी, AC अपॉन YC इज इक्वल टू इथे AX अपॉन XY. याला देखील सेम रिझन बाय अँगल बायसेक्टर थेरम. से दिस सेकंड. याला सेकंड म्हणून दोघींचं ऑब्झर्वेशन करा. दोघींची राईट हँड साइड इक्वल आहे म्हणून लेफ्ट हँड साइड पण इक्वल, म्हणजे तिघी इक्वल असतील. म्हणजेच AB डिवाइड बाय BY इक्वल टू AC अपॉन YC इज इक्वल टू AX अपॉन XY. आपल्याला AX अपॉन XY मिळवायचं आहे आणि ही तिघी रेशो इक्वल आहे. त्याच्यापैकी साईड जे आहेत ते दिलेले आहेत. AB दिली आपल्याला 5, BY आपल्याकडे नाहीये, BY आपल्याकडे नाही, इक्वल टू पुढे AC आपल्याकडे आहे. AC काय दिलं आपल्याकडे, AC आहे 4, हा डिवाइड बाय YC इज इक्वल टू AX अपॉन XY. हा, आता पुढे आपल्याकडे आपण इक्वल रेशनचा जो थेरम शिकलोय त्याचा आपण इथे वापर करू शकतो बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज. का असं वापरतोय मी हा थेरम, का वापरतोय, कारण BY प्लस YC या दोघांची जर सम केली तर ती 6 येणार आहे म्हणून. कारण इथे बघा काय 5 प्लस 4 अपॉन BY प्लस YC इज इक्वल टू AX अपॉन XY. हा 5 प्लस 4 9 डिवाइड बाय BY प्लस YC म्हणजे हा पूर्ण BC मिळतोय. दिस इज BC इज इक्वल टू AX अपॉन XY. हा BC काय मिळतो आपल्याला, कारण B डॅश Y डॅश आणि डॅश C. आणि BC पण आपल्याकडे दिलेला आहे 9 अपॉन हा 6 दिलाय बघा, टोटल 6 दिलाय इक्वल टू AX अपॉन XY. आता फायनली आपल्याला AX अपॉन XY मिळतोय. 3 ने भाग दिला, 3 3 जार 9 आणि 3 2 जार 6. फायनली आपल्याला जो रेशो विचारला होता AX अपॉन XY तो आहे 3 अपॉन 2. क्वेश्चन नंबर 11. या प्रकारची फिगर दिलेली आहे. इन क्वाड्रिलॅटरल ABCD सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC, हे दोन सेगमेंट पॅरलल दिलेले आहेत. म्हणजे हा आपला ट्रॅपेझियम बनतोय. डायगोनल AC and diagonal BD intersect each other in point P. Then AP upon PD equal to PC upon BP. तुम्ही ऑब्झर्व केलं असणार तर ह्यात मधल्या जे दोन ट्रायंगल बनतायत ना, या ट्रायंगलच्या त्या साईड्स आहेत. या प्रकारचा या ठिकाणी अप्रोच ठेवायचा म्हणजे आपल्याला इझी जातं. मग कसं काय होऊ शकतं हे, तर हे दोन ट्रायंगल आपल्याला जे आहेत ते सिमिलर दाखवायला लागणार. म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत त्या प्रोपोर्शनल असतात, हे आपल्याला माहिती असल्यामुळे आपण त्याचा वापर करू शकतो. तर हे दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे असतील तर इन ट्रायंगल, तत्पूर्वी बघा एक गोष्ट, हे दोघी पॅरलल आहेत म्हणून हा अँगल आपण आधी त्याला कॉन्ग्रुएंट दाखवून देऊयात. सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC अँड BD इज अ ट्रान्सव्हर्सल. जर आपण BD ट्रान्सव्हर्सल घेतली तर इथे काय होणार बघा. देअरफॉर अँगल ADP कॉन्ग्रुएंट अँगल, हा इकडचा ADP आणि हा इकडचा CBD, हे दोन CBD केलेला CBP म्हणा किंवा BPC म्हटलं तरी चालेल. हा अल्टरनेट अँगल तयार होतोय, अल्टरनेट अँगल थेरम. या थेरमनुसार ते दोघी कॉन्ग्रुएंट असतील, हे आपल्या कामी येणार आहे. से दिस फर्स्ट.
त्यानंतर आता दोन ट्रायंगल आपल्याला हवे असलेले ट्रायंगल बघा, ट्रायंगल ADP, हा ADP इकडनं हा घेतलाय, इकडनं CBP येईल, अँड ट्रायंगल CBP 1 to 1 करस्पॉन्डिंग घेतला गेला पाहिजे. P त्यांचा कॉंग्रुएंट दिसतो आणि हा त्यांचा कॉंग्रुएंट आलाय, त्याच्यामुळे हे दोन ट्रायंगल घेतले, त्याच्यातला हा ADP कॉंग्रुएंट अँगल CBP हा आपल्याला डायरेक्ट आपण जस्ट प्रूव्ह केलाय, से दिस फ्रॉम फर्स्ट. आणि पुढे हा अँगल दोघींचा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल आहे. कोणता कोणता? APD कॉंग्रुएंट अँगल BPC हे आहेत आपले व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आता आपण म्हणू शकतो बाय किंवा अकॉर्डिंग टू A टेस्ट, अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले? सिमिलर. ट्रायंगल APD सिमिलर ट्रायंगल CPB. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजे त्यांचे साईडचे रेशो हे प्रोपोर्शनल असतात. म्हणजे ते प्रोपोर्शनल असते म्हणजे आपल्याला हव्या असलेला साईड घेऊयात आपण. आपल्याला प्रूफमध्ये AP दिसतोय तर इकडे AP अपॉन हा इकडचा येईल CP म्हणजे PC इक्वल टू इकडे BP पण लागतोय आणि इकडे PD झाला, PD बाकी आहे, तर इकडचा PD जर घेतला तर इकडे करस्पॉन्डिंग जो आहे तो BP असणार आहे, PB किंवा BP. आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यात मात्र हा PD इकडे आणि हा BP जो आहे तो इथे आहे, परंतु PC इकडे पाहिजे. म्हणजे यांना आपण इकडे तिकडे नियम करू शकतो किंवा अल्टरनेट त्याला म्हणतो आपण. म्हणजे AP अपॉन PD इज इक्वल टू हा PC तिकडे गेला मल्टिप्लाय, हा BP त्याच जागेवरती आहे. इथे मी काय वापरलंय? अल्टरनेंडो. त्यानुसार आपल्याला जे हवं होतं ते प्रूफ झालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर DFG आर ऑन द साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. हा आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याचे व्हर्टायसेस जे आहेत ते ट्रायंगल ABCच्या साइड्सवरती आहेत. अँगल A इज 90 डिग्री, बघा हा 90 डिग्री दिलेला आहे. देन प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू EC. हा पण एक छोटा थेरम टाइप्स क्वेश्चन आहे. या आधीचा पण त्याच टाईपचा क्वेश्चन होता. थेरमच्या टाईपचा क्वेश्चन असल्यामुळे आता इथे काही गिवन थिंग्स किंवा सगळं देऊन ठेवलंय फिगर म्हणून आपण सगळं गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन वगैरे करायची गरज नाही, ते लिहायची गरज नाही. डायरेक्ट आपण प्रूफला सुरुवात करू शकतो. फर्स्ट आपल्याला जे दिलेलं आहे DGFE इज अ स्क्वेअर. हा स्क्वेअर दिला आहे. जर हा स्क्वेअर आहे तर आपल्याला स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज माहिती आहेत, त्या आधी आपण लिहून घेऊयात. स्क्वेअरच्या प्रॉपर्टीनुसार काय होईल इथे की त्याच्या ज्या सगळ्या साईड्स आहेत त्या सगळ्या साईडची जी लेंथ आहे ती इक्वल असणार आहे. म्हणजे DG इक्वल टू GF इक्वल टू FE इक्वल टू D. हे आपल्याला माहिती आहे, साईड्स ऑफ स्क्वेअर हे इक्वल असतात. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी अँगल जे आहेत त्याचे हे सगळे अँगल सुद्धा जे GDE इकडचा FED हे सुद्धा जे आहे ते 90 डिग्री असणार आहे. म्हणजे हे एवढं आपल्याला माहिती पाहिजे स्क्वेअर संदर्भात, ते आपल्याला लागू शकतं. आता बघा परत थिंकिंग कशी करायची. इथे एक गोष्ट दिसते की DE हा जो DE आहे तो इकडे दिसतोय, त्यानंतर BD इकडे आहे आणि EC इकडे आहे. आता हे दोन ट्रायंगलचे साईड्स दिसत आहेत बघा ह्या दोघी, आणि हा तिसरा ट्रायंगलची ही साईड होते कारण ही इक्वल आहे. म्हणजे हे तिघी ट्रायंगल जर आपण कॉंग्रुएंट दाखवू शकलो किंवा ह्या ट्रायंगलचा हा भाग जर आपण कॉंग्रुएंट दाखवू शकलो तर 100% जे आहे ते आपल्याला प्रूफ मिळून जाणार आहे. ते कसं दाखवणार बघा. आता सुरुवातीला आपण ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल, आता हा मोठा ट्रायंगल घेतला संपूर्ण मोठा आणि त्याच्यासोबत हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल मला कॉंग्रुएंट सिमिलर दाखवायचा आहे. तर मी काय करेल, हा मोठा ट्रायंगल जो आहे तो याच्यासोबत दाखवण्याकरता बघा एक 90 डिग्री दिसतो इथे, हा 90 डिग्री येऊन गेला, हा 90 डिग्री आहे, एक अँगल तर येऊन गेला आणि हा कॉमन अँगल दिसतोय बघा. या ट्रायंगलचा हा कॉमन अँगल, या ट्रायंगलचा हा, हे दोघे कॉमन अँगल आहे. म्हणून हा ट्रायंगल ABC म्हणजे हा पूर्ण ABC घेतला तर याला D ने सुरुवात करू कारण हा परपेंडिक्युलर आहे आणि DBG हा दोघे ट्रायंगल आपल्याला दाखवायचे आहेत, हा मोठा आणि हा छोटा. आता या दोन ट्रायंगलमध्ये एक अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे. हा म्हणजे त्याच्यावरती परपेंडिक्युलर आहे म्हणून हा 90 डिग्री येणारच आहे. तर इथे अँगल BD ABCचा आधी घेतो, BAC
कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, इकडचा BDG, हे दोघी ईच ऑफ 90 डिग्री, हा 90 डिग्रीचा अँगल आहे त्यामुळे. आणि हा कॉमन अँगल आहे बघा, एक ABC, हा ABC याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे, म्हणून अँगल GBD हा काही कॉमन अँगल. आणि आपण दोन अँगल जरी कॉन्ग्रुएंट दाखवले तरी आपण बाय AA टेस्ट असं म्हणू शकतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कुठल्या दोन ट्रायंगल? ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DBG. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे झालं. त्याच्यानंतर आता दुसरे दोन ट्रायंगल घ्यायचे, ते तुम्हाला जसं म्हटलो. आता पूर्ण ABC मोठा आणि हा इकडचा छोटा. डायरेक्ट याला सिमिलरली म्हणू शकतो आपण, कारण बिलकुल सेम त्याची प्रोसेस आहे त्याला प्रूव्ह करण्याची. एक्झॅक्टली सेम, हा राईट अँगल, हा राईट अँगल आणि हा C त्यांचा कॉमन अँगल असणार आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल, इकडचा ट्रायंगल बघा, हा C त्यांचा कॉमन अँगल आहे, म्हणजे हा F आणि E त्यांचा जो आहे तो राईट अँगल आहे, म्हणजे EFC. हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्याशी आहे, तर आपण ट्रान्झिटिव्हिटी थेरमनुसार ट्रायंगल DBG सिमिलर ट्रायंगल EFC म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, किंवा त्याला आपण म्हणू शकतो ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीनुसार आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले तर या दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळे त्यांच्या साईड ज्या आहेत त्या प्रोपोर्शनल असतील. त्यात आपल्याला हव्या असलेल्या साईड घेऊयात आपण. इथे BD आहे, आपल्याला हव्या असलेला BD, इकडे EF इज इक्वल टू, त्यानंतर EC, इकडे EC आहे आणि त्याच्याऐवजी इकडे DG आहे, DG अपॉन EC. हां, त्याच्यापैकी आणखी एक महत्त्वाची गोष्ट की इथे DE चा स्क्वेअर आहे. आपण DE घेतला का इथे? हां, DE चा स्क्वेअर म्हटल्यानंतर बघा आता काय होईल, ही जी लेंथ आहे DE हा स्क्वेअर आहे, हे बघा आपण पाहिलं स्क्वेअर आहे तो, त्याच्यामुळे DE ही लेंथ आणखी कोणासोबत येणार आहे? DE आणि त्यानंतर ही GD, बघा आता DG जो आहे तो पण त्याच्यासोबतच येईल आणि इकडचा EF पण तोच येईल. म्हणजेच आपण डायरेक्ट म्हणू शकतो BD EF ऐवजी जे आहे, EF ऐवजी डायरेक्ट आपण ठेवू शकतो DE, कारण ते स्क्वेअरची साईड आहे. आणि DG जो आहे, हा DG जो आहे त्याच्याऐवजी सुद्धा आपण DE ठेवू शकतो, कारण ती एकदा परत माहिती आहे आपल्याला की स्क्वेअरची साईड आहे. आता इथे हा इकडे आपल्याला मल्टिप्लाय होईल, तर DE मल्टिप्लाय बाय DE आणि इकडे याला मल्टिप्लाय होईल BD मल्टिप्लाय बाय EC आणि मग हा DE चा स्क्वेअर होईल, DE स्क्वेअर इज इक्वल टू BD मल्टिप्लाय बाय EC. आता हे कुठून आणलं आपण? साइड्स ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरच्या साइड्स आहेत त्या, कारण DE हा जो आहे तो DG आणि आपण याच्याऐवजी टाकला त्याला EF ऐवजी EFG, या दोघींबरोबर तो आहे म्हणून आपण त्याला रिप्लेस करू शकतो. तर या प्रकारे आपल्याला याचं प्रूफ जे आहे ते मिळतं आहे. असं छोटा थेरम सारखंच याचं प्रूफ होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते आपलं प्रॉब्लेम सेट जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. या पूर्ण लेक्चरमध्ये आपण असे निवडक क्वेश्चन्स घेतले आहेत की जे क्वेश्चन्स तुम्हाला थोडे टफ जाऊ शकतात किंवा वेगळा विचार करावा लागू शकतो. तर हे पूर्ण जे आपलं चॅप्टर फर्स्ट होतं सिमिलॅरिटी, हे प्रॉब्लेम सेटसह या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आता या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन चॅप्टर घेऊन आपण भेटूयात नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.